सो हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक स्टोरी। त्या स्टोरीचं नाव आहे धीरड आणि घसरड्याची स्टोरी। सो एक दिवशी एक मुलगा असतो, एक माणूस असतो, तो ना गुरुजी असतो। तर ना तो एक छोट्याशा गावात राहायचा त्याच्या बायकोसोबत। तर काय होतं, एक दिवशी एका छोट्याशा घरात तो जातो पूजा करायला। तर मग तिकडे ते खायला देतात पूजेच्या नंतर। तर मोठे काय देतात त्याला एक पदार्थच फक्त आवडतो, एवढा जास्त, आणि तो खूप गोनू असतो आणि ना त्याला खायला खूप आवडायचं असतं आणि जे काही आवडलं तर मी खाईन असं त्याच्या लक्षात असतं। तर मग ना त्याला एकच पदार्थ आवडतो, काय सांगू, धीरड। तर त्यांनी बनवलं असतं धीरड। तर मग तो बोलतो की इथे जरा ना मला हे धीरड खूप आवडलं असं विचार करतो आणि ना मी घरी जाऊन मस्त आरामात खातो, इकडे नको खायला, सगळ्यांना कळेल ना मी एवढी गोलू आहे, कोणाला कळेल की जास्त मी खातो आणि त्याच्याकडे नसेल तर नाही, खूप विचित्र वाटतं ते तसं। तर मग त्याने बोललो ठीक आहे चला आपण जाऊयात। आणि घरी जातानाच तो असं धीरड आणि त्याच्या लक्षात यायचंच नाही काही असं नाव वगैरे। मग तो धीरड बोलत घरी जात होता। तर ना खाली होतं थोडं चिखल होतं आणि ना पावसाळ्याचे दिवस होते म्हणून चिखल होतं। आणि त्यांनी दिला चिखलात पाय आणि घसरला धापकन आणि सगळे त्याचे व्हाईट कपडे वगैरे सगळं खराब झालं। मग तो रडायलाच लागला, घसरड। तो घसरला त्यामुळे धीरडचं घसरड बनवून टाकलं। मग घसरड बोलून घरी पोचून गेला। तर तिची बायको आली आणि त्यांनी बेल वाजवलं। मग तिने उघडलं वगैरे झालं। मग त्यांनी बोललं अगो बघ ना माझे कपडे खराब झाले, मी चेंज करतो। पण तुला सांगू का, त्यांनी खायला बनवलेलं ना खूप मस्त होतं, त्यांनी बनवलेलं घसरड। आणि तो चालला गेला, चेंज केले कपडे आणि वापस आला आणि बोललं अगो काय बघते माझ्याकडे, चल लवकर बनव ना माझं घसरड, मला एवढं आवडलं, मी असा विचार केला इकडेच खाऊ, त्यांना कळून जाईल मी जास्त खातो म्हणून। मग ती बोलली कसं जास्त खातात त्यांना कळ, म्हणून बोललं गोले म्हणून, जा ना तू बनव। आणि तिने बोललं मग अहो घसरड नावाचा एक पण पदार्थ मी ऐकला नाहीये, मी नाही बनवतो। मग सोफ्यावर बसली मस्त आणि ते पण टीव्ही बघत। मग त्याने ती एक काडी घेतली आणि तिच्या पाठीवर मारत बसला, धाप। तुला कसं म्हणे, तुला कसं नाही माहिती घसरड नावाचा गोष्ट। ती रडायलाच लागली, अरे देव नका मारू। म्हणजे तू जेवढी माझी चांगली बायको आणि तू सगळं माझ्यासाठी खायला बनवते, तरी तुला एक सुद्धा पदार्थ नाही, तू काहीच लक्षात ठेवू नाही शकत। आणि असं करून खूप मारतो। मग ती बोलते आई, मग थांबतो 1 मिनिटासाठी। मग ती बोलते आई माझ्या पाठीचं तुम्ही धीरडच करून टाकलं। मग त्याला आठवलं, अगं सॉरी मी मारल्याबद्दल, ते होतं धीरड। मग तिने बोललं अच्छा तुम्ही घसरले म्हणून तुम्ही बोललं घसरड, कारण पण ते होतं धीरड। तर आता या गोष्टीची मॉरल आहे असं इकडे तिकडे सगळीकडे बघायचं असं, वरती खाली साईडला इकडे तिकडे सगळीकडे बघून मगच धीरड असं करत चालायचं। तर बघ घसरले किंवा हे लक्षात नाही राहू शकत, हे लक्षात नाही राहू शकत असं असतं। म्हणून बाय फ्रेंड्स।